ओके ठीक आहे. ओके, आपण पाहिले की व्हॉट इज द स्टराईल डोसेज फॉर्म, है ना, काय काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात स्पेशली पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये, है ना. देन कोणते कोणते एक्सिपेंट असतात आणि का आपल्याला ते वापरावं लागतात आपण ते पण पाहिलं, है ना. आणि कोणते कोणते प्रकारचे डोसेज फॉर्म असतात आम्हाला त्याला कसं कॅटेगराईज केले गेलेले आहे ना, तर ते पण आपण पाहिलं. देन ऍडव्हान्टेज आपण आपलं डिस्कस झाले है ना, ऍडव्हान्टेज. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज पण आपण डिस्कस केलं. ओके. देन पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशनची, पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशनसाठी कोणते कोणते रूट्स होते आपण ते पण पाहिलं, है ना. डायग्रामॅटिकल पहिली, है ना, की किती डिग्रीला कसं इंट्रामस्क्युलर आपण ऍडमिनिस्ट्रेशन करतो, सबक्युटनस आपण कसं ऍडमिनिस्ट्रेशन करतो आणि किती डिग्रीला करतो, है ना, ते पण आपण पाहिलं. देन हा जनरल रिक्वायरमेंट होते काही आपण डिस्कस केलं, स्टॅबिलिटी, स्टरिलिटी, फ्री फ्रॉम पायरोजन, फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल, आयसोटोनिसिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, केमिकल इम्प्युरिटी, केमिकल प्युरिटी, पर्टिक्युलर मॅटर जे बाहेरचे असतात, है ना, फॉरेन पार्टिकल असेल किंवा ग्लोबुल्स असेल, है ना, गॅसचे ग्लोबुल्स असतील, एअर असेल, ते टाईप्स आपण पहिले, है ना. त्याला आपण व्हॉल्यूमच्या बेसिस होते दोन क्लास केले, स्मॉल व्हॉल्यूम, लार्ज व्हॉल्यूम, है ना. त्याचे वेगवेगळे टाईप्स पहिले पॅरेंटलचे, है ना, सोल्युशन, सस्पेन्शन, इमल्शन, सॉलिड अँड फ्लुइड. कंटेनर्स आपण पहिले, क्लोजेस आपण पहिले, त्यांचे मटेरियल कोणते कोणते असतात आणि का आपल्याला ते वापरावं लागते, है ना, ते पण आपण पाहिलं इन शॉर्ट मध्ये. देन प्रोसेसिंग. ओके, आता आपण स्टार्ट करणार आहे की प्रोसेसिंग, कोणती कोणती प्रोसेस आणि कशा कशी प्रोसेस असतात, है ना, फॉर द प्रिपरेशन ऑफ द पॅरेंटल डोसेज फॉर्म. ओके. हा, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला क्लिनिंग ऑफ द कंटेनर, आपल्याला कंटेनरला काय करावं लागतं, क्लीन करावं लागतं पूर्णपणे, है ना, जेणेकरून त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम राहता कामा नये किंवा असेल तर तो निघून जाईल, है ना. देन क्लोजेस असतील त्याला पण आपल्याला काय करावं लागतं, क्लीन करावा लागतो. क्लीन करावं लागतं नथिंग बट व्हॉट, त्याला काय करावं लागतो, स्टराईल करावं लागतो, राईट ना. स्टराईल करावं लागतं म्हणजे काय करावं लागतं, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्याला किल करून द्यावं लागते. किंवा इक्विपमेंट्स असतील त्याला सुद्धा, है ना. म्हणून आपण जर कधी कॉलेज लेवलला आपण जर कधी प्रिपरेशन करतो, फॉर एक्झाम्पल एखादे सलाईनचे सोल्युशन बनवतो, इन्फ्युजन बनवते, तर इन्फ्युजन बनवत असताना आपल्याला इन्फ्युजनचं कंटेनर असेल, बरोबर, इन्फ्युजनचं क्लोजर असतील, काही इक्विपमेंट असेल सच ॲज अ स्पॅच्युला असेल, राईट, ग्लास आउट असेल, है ना. देन बटर पेपर असेल, है ना. अजून अदर देन जे असतील त्याला आपल्याला स्टराईल करावं लागतो, है ना. काय करावं लागतं, स्टराईल करावं लागतं. मटेरियल इव्हन एपीआय असेल ते एपीआय आपल्याला स्टराईल करावं लागतं. वॉटर जो आपण वापरतो तो पण फ्री फ्रॉम वॉटर पाहिजे. वॉटरचे टाइप्स असतात, सांगतो कसे कसे असतात आणि काय त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो ते पण क्लिअर करतो, है ना. तर त्याला काय करतो आपण, क्लीन करतो. क्लीन करतो नदी मध्ये त्याला काय करतो, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करतो, है ना. त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम आपण किल करून टाकतो. कलेक्शन ऑफ मटेरियल, मटेरियलला काय करतो आपण, कलेक्ट करतो सगळं एका ठिकाणी, है ना. जे जे मटेरियल आपल्याला लागणार ते सगळे आपण काय करतो, कलेक्ट करतो. त्याला प्री स्टरिलाइज करतो. मी आधीच बोललो एपीआय असेल त्याला पण आपण स्टराईल करतो, है ना. प्रिपरेशन ऑफ द पॅरेंटल प्रोडक्ट, नंतर आपण काय त्याला प्रिपेअर करतो, बनवतो, है ना. आपण बनवत असताना पण आपला जो एरिया आहे तो काय पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन किंवा फ्री फ्रॉम स्टराईल. मग आपण त्याला तो एरियाला काय म्हणतो, असेप्टिक एरिया. असेप्टिक एरिया, आता असेप्टिक एरिया आपण कोणते कोणते असतात, लॅमिनार एअर फ्लो वगैरे असेल कॉलेज लेवलला, है ना. तुम्ही पहिलं पण असेल कसं असतं काय, त्याच्यामध्ये युव्ही लाईट असते, है ना. ते युव्ही लाईटचा काय करावं लागतं, ऑन करावा लागतो. त्याच्यामध्ये सगळं मटेरियल ठेवून द्यावं लागतं आणि त्याला बंद करून द्यावं लागतं. नंतर प्रिपरेशन करत असताना आपण त्या लाईटला बंद करतो, है ना. नंतर आपण प्रिपरेशन करतो. युव्ही लाईटने काय होईल, त्या एरियामध्ये जेवढे पण मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते किल होतील, है ना. आणि आपण जेव्हा प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपण बंद करतो का, कारण की ती युव्ही रेडिएशन आहे ते आपल्या स्किन्स मध्ये पास होऊ शकतात, है ना. मग आपल्याला पण काहीतरी वेगळं साईड इफेक्ट बघायला मिळू शकतो. तर दॅट्स वाय आपण त्याला काय करतो, बंद करतो, है ना. जसं प्रिपरेशन झालं परत आपण काय करतो, क्लोज करतो, परत युव्ही लाईट ऑन करतो, है ना. म्हणून जेणेकरून काय होईल की चान्स आपण जो पण मायनॉरिटी असतो तो पण आपण मिनिमाइज करून टाकतो त्या ठिकाणी, है ना. मग प्रिपरेशन करत असताना आपल्याला ऍसेप्टिक कंडिशनलाच प्रिपरेशन करायचं, फिल्ट्रेशन त्याला करायचंय, राईट. फिल्ट्रेशन पण आपण ऍसेप्टिक कंडिशनलाच करणार. फिल्ट्रेशन करण्याचं कारण का, ऑलरेडी बोललो, फॉरेन पार्टिकल येता कामा नये, है ना. एखादा फॉरेन पार्टिकल असेल, क्रिस्टल पार्टिकल असतील त्याचे, है ना, तर ते त्याच्यामध्ये जाता कामा नये, है ना. त्याच्यामुळे आपण त्याला काय करतो, फिल्टर करतो, फिलिंग करतो, त्याला फिल करतो, है ना. फिल्स आपण एम्पुल्स असेल त्या एम्पुल्सने आपण फिल करतो, है ना. एम्पुल्स फिलिंग वगैरे तुम्ही अजून पाहिले नसेल, कधी प्रॅक्टिकलला आला तर दाखवतो एम्पुल आपण कशी फिल करतो ते. एम्पुल मध्ये फिल करतो, व्हाईल्स असेल व्हाईल मध्ये फिल करतो, है ना. किंवा आपलं मोठं कंटेनर असेल लार्ज व्हॉल्यूम साठी, एक्झाम्पल त्याचं मी तुम्हाला दिलं होतं की सलाईन, है ना. तर त्या कंटेनर मध्ये त्याला फिल करतो. फिल केल्यानंतर त्याला आपण त्याला सील करतो, बरोबर. एम्पुल्सला असेल एम्पुल्स आपण सील करतो. जर कधी आपल्याकडे व्हाईल्स असेल तर त्याला रबरने, जे क्लोजर असेल त्याच्याने आपण त्याला काय करतो, सील करतो. सील करून परत त्याला करतो आपण स्टरिलाइज करतो, परत स्टरिलाइज करतो, है ना. म्हणजे आपण भरपूर वेळा त्याला स्टरिलाइज करतो. व्हाय, की आपल्याला रिस्क घ्यायचीच नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम येणारच नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची.
सो दॅट्स वाय आपण सिलिंग नंतर मग त्याला काय करतो, स्टरिलाइज करतो, देन इव्होल्युशन करतो, म्हणजे क्वालिटी कंट्रोल टेस्ट करतो, त्याची कोणते कोणते क्वालिटी कंट्रोल टेस्ट करतो ते पण आपण इन डिटेल बघणार आहे पुढे, आहे ना, नेक्स्ट स्लाइड मध्ये. देन आपण त्याला लेबलिंग करतो. लेबलिंग आपण काय करणार आहे, फॉर एक्सटर्नल यूज ओनली, है ना, त्याला आपण काय करणार आहे, डायरेक्शन देणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं स्टोरेज कंडिशन लिहिणार आहे ना, स्पेशली हे दोन तर पाहिजेलच, है ना. आणि देन नंतर आपण त्याला पॅक करतो. ओके, सो ही बेसिक प्रोसिजर असते. ह्या प्रोसिजरने आपल्याला जावं लागतं फॉर द प्रिपरेशन ऑफ द पॅरेंटल डोसेज फॉर्म. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. त्याच्यामध्ये आपण काय दिले. ओके, सो ही डायग्रामॅटिकली थोडं याच्यात तुम्हाला इझिली कळेल, ज्यांना थ्रोडेकल कळत नसेल त्यांना. तर आपण प्रत्येक गोष्टीचा प्लॅन करतो, बरोबर. प्लॅन करत असताना आपण प्लॅन मध्ये काय करतो की आपल्याकडं जो आपल्याला एपीआय लागणार आहे, ज्या ड्रगने आपण जो डोसेज फॉर्म बनवणार आहे ना, तर त्या डोसेज फॉर्मसाठी जो ड्रग लागणार आहे तो आपल्याकडे आता अवेलेबल आहे का, किती अमाऊंट मध्ये अवेलेबल आहे, किंवा जे पण व्हेकल्स लागणार आहे ना, मग तो आयक्यूस असेल, नॉन आयक्यूस असेल, वॉट एव्हर, है ना, ते आपल्याकडे आहे का, सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे का, व्हॅलिड आहे का, है ना, म्हणजे एक्सपायर तर नाही झाले ते मटेरियल, ते पण आपल्याला चेक करावं लागतं. या गोष्टीचा प्लॅन करावा लागतो. नंतर आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत का, रिक्वायरमेंट आहेत का, आपल्याला जी रिक्वायरमेंट लागणार ते आपल्याकडे अवेलेबल आहे का, पॅकिंग मटेरियल करण्यासाठी पॅकेजिंगची मटेरियल आहेत का, कंटेनर आहे का, क्लोजर आहे का, है ना, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्लॅन करावा लागतो, है ना. नंतर मग आपण कामाला लागतो, मग त्याचं डॉक्युमेंटेशन पण आपण मेंटेन करतो, है ना. इंडस्ट्रीमध्ये मेंटेन असतं डॉक्युमेंटेशन, है ना, कारण की बॅच जरी रिलीज झाली, जो ऑडिट होतो तो ऑडिटमध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन देणं गरजेचं असतं. ऑडिट डॉक्युमेंटेशनच बघतं, है ना. तर मग आपण कोणते कोणते कामं केली, काय काय केली, किती टायमामध्ये काय केलं, कोणतं इक्विपमेंट वापरलं, कोणतं मटेरियल वापरलं, ते व्हॅलिड होतं का नाही होतं, है ना, कोणत्या ग्रेडचं होतं, हे सगळ्या गोष्टी ऑडिटर चेक करत असतो, है ना. मॅन्युफॅक्चरिंगची रिक्वायरमेंट जे पण असतात, है ना, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा रॉ मटेरियल लागत असेल, किंवा एखादा बल्क मटेरियल लागत असेल, है ना, तो अवेलेबल आहे का, किंवा पण तो जो आपण घेणार त्याला आपण आधी स्टराईल करून घेतो, है ना. जसं मी बोललो की आपल्याला जो एपीआय लागणार त्याला आपण स्टराईल करतो, है ना. स्टरायलायझेशन नंतर आपण काय होतो, फिलिंग करतो, मॅन्युफॅक्चर नंतर फिलिंग करतो, सेलिंग करतो, है ना. नंतर मग आपण क्यूसी कडे पाठवतो, म्हणजे क्वालिटी कंट्रोल टेस्ट करतो. मग क्वालिटी कंट्रोल टेस्ट काय करतात, ज्याच्यातली अँटी मायक्रोबियल टेस्ट करतात, लिकिंग टेस्ट करतात, अजून भरपूर टेस्ट असतात, है ना. आपण डिस्कस करू ते. व्हिज्युअल इन्स्पेक्शन होतो, नंतर मग प्रोडक्टला आपण पॅक करतो, लेबल करतो, मग वेअरहाऊसवर जातात, मग तिकडून ते डिस्पेन्स होतं आणि मार्केटमध्ये येतो, मग पेशंटला भेटतात, है ना. तर बेसिक असतात याच्यामध्ये, सगळं डायग्रामॅटिकली दिले, प्रत्येकाला कळत असेल, है ना. नसेल कळत तर मेसेज टाका, 100% सगळं. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. हा, प्रोडक्शन फॅसिलिटीज ऑफ द पॅरेंटल. आपल्याला जर कधी पॅरेंटल डोसेज फॉर्मचं जर कधी आपल्याला प्रिपरेशन करायचंय, तर कोणत्या कोणत्या आपल्याला फॅसिलिटीज पाहिजे. तर फॅसिलिटीज मध्ये इथं तुम्हाला दिले क्लीन अप एरिया काय पाहिजे, पूर्णपणे क्लीन पाहिजे, है ना. क्लीन पाहिजे, पण त्याचबरोबर तो फ्री फ्रॉम एरिया पाहिजे, म्हणजे त्या एरियामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम नसतो. परत परत ते सांगतोय, कारण की ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द स्टराईल डोसेज फॉर्म, नॉट ओनली द पॅरेंटल बट अदर दॅन, है ना. मग पॅरेंटलच्या ऐवजी अजून काय असतील, ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट असतील, तर तो सुद्धा स्टराईल प्रोडक्ट असतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हीच प्रिकॉशन घ्यावं लागेल, है ना. प्रिपरेशन एरिया तो जो असतो तो पण पूर्ण स्टराईल पाहिजे, ऍसेप्टिक एरिया पाहिजे, क्वारंटाईन एरिया पाहिजे, राईट. आणि फिनिशिंग, पॅकेजिंग एरिया, हे सगळे एरिया वेगवेगळे एरिया पाहिजेत, है ना. एकाच एरियामध्ये पॅकेजिंगचे मटेरियल पण नको, एकाच एरियामध्ये तुमचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण नको, एकाच एरियामध्ये तुमची व्हेकल्स पण नको, है ना. या सगळ्या गोष्टी प्रत्येक याला वेगवेगळे डिपार्टमेंट पाहिजे, है ना. तर या फॅसिलिटीज असतात फॉर द प्रोडक्शन ऑफ द पॅरेंटल डोसेज फॉर्म. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. हा, आता आपल्याला कोणते कोणते मटेरियल्स लागणार आहेत, किंवा कोणते कोणते रिक्वायरमेंट लागणार आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये. आपल्याला पॅरेंटल डोसेज फॉर्मचं कधी फॉर्म्युलेशन करायचं, फॉर्म्युलेट करायचं, बनवायचं आहे, त्यासाठी काय काय लागणार आहे ना. तर त्यासाठी लागणार आपल्याला पॅरेंटल प्रिपरेशनसाठी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट 100%, कारण की ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट नसेल तर मग फायदाच नाही. कारण की फॉर एक्झाम्पल जर कधी कोणाला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण काय करतो, काय घेतो, कारण की आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट हाच आपल्याला फार्माकोलॉजिकल ऍक्शन देणार आहे. काय देणार आहे, फार्माकोलॉजिकल ऍक्शन. आता फार्माकोलॉजिकल ऍक्शन जो ड्रग देतो, है ना, किंवा जो मटेरियल देतो, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, है ना. जेव्हा तो फार्माकोलॉजिकल ऍक्शन देतो तेव्हा आपल्याला कोणता इफेक्ट भेटतो, थेराप्युटिक इफेक्ट भेटतो, डिझायर्ड इफेक्ट भेटतो, जो पाहिजे तो इफेक्ट आपल्याला भेटतो, है ना. फॉर एक्झाम्पल एखादा डोकं दुखत असेल, है ना, मग तो टॅबलेट घेतोय, मग त्या टॅबलेटचं काम काय, पेनला किल करणं, राईट ना. मग तो ते ऍक्शन देतो, मग तो इफेक्ट आपल्याला जो भेटला त्याला आपण म्हणतो थेराप्युटिक इफेक्ट. हा, त्या इफेक्टचे व्यतिरिक्त दुसरा आपल्याला काही इफेक्ट भेटला त्याला आपण म्हणतो साईड इफेक्ट, बरोबर. हा, तर आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट कशापासून भेटतो, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, मेडिकामेंट, ज्याला आपण म्हणतो मेडिकामेंट, है ना. आपल्याला मेडिकामेंट लागणार आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल डोसेज फॉर्म. व्हेकल लागणार आहे, है ना. मग आयदर व्हेकल तुमचा ऍक्युस असेल किंवा नॉन ऍक्युस असेल, है ना. डिपेंड करतं की आपण कोणतं स्टँडर्ड वापरतोय, है ना, म्हणजे कोणतं फार्माकोपी वापरतोय, है ना. तर त्याच्यामध्ये जर कधी आपल्याला दिलं असेल तर ऍक्युस वापरायचं, आपण ऍक्युस वापरणार आहे. नॉन ऍक्युस दिलं तर आपण नॉन ऍक्युस वापरणार, है ना. एसओपी फॉलो करणार आहे आपण.
है ना. तर मग आपल्याला नॉन ॲक्युएस ॲक्युएस मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल दिले तिथं बघा. वॉटर फॉर इंजेक्शन फ्री फ्रॉम कार्बन डायऑक्साईड है ना. त्याचबरोबर नॉन ॲक्युएस मध्ये तुम्हाला दिले इथिल अल्कोहोल, प्रोपिलिन ग्लायकोल, आल्मंड ऑइल एक्सेट्रा एक्सेट्रा है ना. तर लक्षात पाहिजे की ॲक्युएस नॉन ॲक्युएस मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहे. एक दोन एक्झाम्पल तर लक्षातच पाहिजे तुमचे आहे ना. ॲक्युएस मध्ये वॉटर फॉर इंजेक्शन पण असतं, बॅक्टेरियास्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन पण असतं, स्टरल वॉटर फॉर इंजेक्शन पण असतं है ना. पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो तुम्हाला आणि काय काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये ते पण सांगतो है ना. देन तुम्हाला काही ऍडजस्टन पण लागणार आहे. ऍडजस्ट करण्यासाठी काही काही लागणार आहे. आपल्याला काय काय ऍडजस्ट करावं लागणार आहे. आपल्याला त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करायची बरोबर. आपल्याला पीएच मेंटेन करायचं, त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम ग्रोथ होऊ नये म्हणून आपल्याला अजून एक एजंट टाकायला होतं. एजंटचं नाव अँटी मायक्रोबियल एजंट है ना. तर इथे दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता सोल्युबलायझिंग एजंट है ना. तर सोल्युबलायझिंग एजंट आपण कधी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला ड्रगची सोल्युबिलिटी वाढवायची असेल, म्हणजे ड्रग कधी पार्शली सोल्युबल असेल है ना कशामध्ये, तुमच्या वॉटरमध्ये, तो तर त्या टायमाला आपण ट्यूल्स वापरणार आहे किंवा पोलीस ऑर्बिटर्स वापरणार आहे है ना. जेणेकरून काय होईल की यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ड्रगची काय होईल, सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल, वाढेल है ना. सो दॅट्स वाय आपण सोल्युबलायझिंग एजंट पण आपण वापरतो है ना. देन स्टॅबिलायझर है ना. स्टॅबिलायझर तुम्हाला माहिती आहे स्टेबल करून ठेवणं है ना. किंवा अँटीऑक्सिडंट का टाकतो की प्रोडक्ट ऑक्सिडाइज नको व्हायला है ना. त्यासाठी आपण त्याच्यात काय टाकतो, अँटीऑक्सिडंट. एक्झाम्पल इथे दिले देन ऍस्कॉर्बिक ऍसिड. अजून भरपूर आहे तिथं, 2-3 दिलेले आहेत बुकमध्ये पण, त्याच्या व्यतिरिक्त भेटतील. बफरिंग एजंट आपण टाकतो फॉर मेंटेन द पीएच है ना. पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला बफरिंग एजंट टाकावा लागतो है ना. तर आपल्याला जर कधी 4 किंवा 5 पेजला बनवत असेल तर आपण ते ऍडजस्ट करणारे बाय युजिंग द बफरिंग एजंट. एक्झाम्पल सायट्रिक ऍसिड अँड सोडियम सायट्रेट है ना. अँटी मायक्रोबियल एजंट आपल्याला टाकावं लागेल. बेन्झिल अल्कोहोल दिले ते एक्झाम्पल, मेटास्ट्रेसोल दिले, फेनॉल दिले. तर ही आपण काय करणार आहे, अँटी मायक्रोबियल म्हणजे त्याची जी स्टॅबिलिटी आपण ओढू शकतो बाय युजिंग अँटी मायक्रोबियल एजंट है ना, जेणेकरून याच्यात मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ नये है ना. देन चिलिटिंग एजंट आपण टाकतो. एक्झाम्पल दिले EDTA है ना. EDTA चिलिटिंग एजंट दिले, त्याचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती असेल, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिडिक ऍसिड है ना. सो इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ सॉल्ट. हा काय एक सॉल्ट आहे है ना. मग तो आयदर तुमचा सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल है ना. आपण याला टाकतो का टाकतो की आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये एखादा मेटॅलिक आयन प्रेझेंट असेल है ना. हा चिलिटिंग एजंट आपण कधी टाकतो, ज्या वेळेस आपल्या प्रिपरेशन मध्ये, पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये आयदर आपण प्रिपरेशन करतो इंजेक्शन किंवा मग सलाईनचं, मग त्याच्यामध्ये जर कधी त्या प्रिपरेशन मध्ये जर कधी मेटॅलिक आयन असतील है ना, तर त्या मेटॅलिक आयनला चिलेट करण्यासाठी आपण चिलेटिंग एजंट वापरतो राईट ना. हा देन सस्पेंडिंग एजंट पण आपण वापरतो, इमल्सिफाइंग एजंट पण वापरतो, वेटिंग एजंट पण वापरतो, MC CMC है ना. टॉनिसिटी फॅक्टर तुम्हाला बोललो आपण, टॉनिसिटीचं कॉन्सन्ट्रेशन है ना ऍज कम्पेअर टू द ब्लड्स आणि आपल्या बॉडीच्या फूड्स एवढंच पाहिजे है ना. मग त्याला मेंटेन करायसाठी आपल्याला त्याचे एजंट टाकावं लागतात, सोडियम क्लोराईड अँड डेस्टोन एक्सेट्रा एक्सेट्रा है ना. ओके, आय होप कळालं असेल तुम्हाला. इन शॉर्ट दिलेले है ना. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला बुक वाचायची पण गरज नाही है ना. फॉर्म्युलेशन मध्ये हेच असतात, दुसरं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. ऍडजस्टन मध्ये हे नाव जरी पाठ केले आणि त्याचा रोल काय हे तुम्हाला माहिती. ऑलरेडी मी बोललो की सोल्युबलायझिंग एजंट म्हणजे काय, सोल्युबिलिटी वाढवतो कोणाची, ड्रगची बरोबर ना. ज्यावेळेस ड्रगची सोल्युबिलिटी कमी असेल प्रिपरेशन मध्ये है ना, मग त्या कंडिशन आपण त्याला इन्क्रीज, त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय सोल्युबलायझिंग एजंट टाकतो है ना. कोणते कोणते एक्झाम्पल इथे दिले, ट्विन दिले आणि पॉलिसॉर्बेट दिले राईट. स्टॅबिलायझर का टाकतो आणि किंवा अँटीऑक्सिडंट का टाकतो हे पण तुम्हाला बोललो. स्टॅबिलायझर म्हणजे काय, त्याला स्टेबल करून ठेवतो है ना. पूर्वी काळामध्ये बघा जर कधी लाईटचं व्होल्टेज कमी जास्त होत असेल है ना, मग आपण स्टॅबिलायझर वापरतो का, कारण की स्टॅबिलायझर कडे जर कधी कमी जास्त लाईट येते, पण स्टॅबिलायझर पासून लाईट जेव्हा पास होते है ना एखाद्या इक्विपमेंटला, फॉर एक्झाम्पल टीव्हीला, आपण जी टीव्ही बघतो है ना, मग त्याला तो युनिफॉर्मली युनिक म्हणजे एका फॉर्म मध्येच तो काय करणार, त्याला करंट पास करणार, म्हणजे तो काय करतो, स्टेबल करतोय कशाला, व्होल्टेजला. तर इथं पण सेम आपल्या प्रिपरेशनला खराब होऊ नये देण्यासाठी आपण त्याच्यात स्टॅबिलायझर टाकतो, स्टॅबिलायझिंग एजंट टाकतोय है ना, अँटीऑक्सिडंट टाकतोय. ऑक्सिडेशन नको व्हायला प्रोडक्टचं, प्रोडक्ट डिग्रेडेशन नको व्हायला, प्रोडक्ट खराब नको व्हायला, त्यासाठी आपण स्टॅबिलायझर टाकतो, त्यासाठी आपण अँटीऑक्सिडंट टाकतो. आणि त्याचे एक्झाम्पल एकदम तरी लक्षात आलं तर सफिशियंट आहे ना. त्याच्यात एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले, थिओयुरिया, एस्कॉर्बिक ऍसिड, टोलेफेरॉल है ना, हे लक्षात ठेवलं सफिशियंट आहे. बफरिंग एजंट का टाकतो, पीएच मेंटेन करण्यासाठी. एक्झाम्पल इथे सायट्रिक ऍसिड, सोडियम सायट्रेट है ना. अँटी मायक्रोबियल एजंट का टाकतो, की त्याच्यात मायक्रोबियलची ग्रोथ होऊ नये त्याच्यामुळे आपण बेन्झिल अल्कोहोल टाकतो, मेटाक्रेसोल टाकतो, फिनॉल टाकतो. हे पण जास्त टाकत नाही आपण का, कारण की हे बॉडीमध्ये गेल्यानंतर साईड इफेक्ट देता कामा नये. त्याच्यामुळे याचा पण आपण जो रेशो असतो तो ऍज कम्पेअर द स्टँडर्ड, ऍज कम्पेअर टू द फार्मोकोपिया आपण त्याच्या हिशोबानेच टाकतो राईट. चिलिटिंग एजंट का टाकतो, तुम्हाला आधीच बोललो, जर कधी प्रिपरेशन मध्ये एखादा मेटॅलिक आयन असेल है ना, मेटल आयन असेल तर त्याला चिलेट करण्यासाठी चिलेटिंग एजंट लागतो. एक्झाम्पल इथं दिले EDTA है ना. देन सस्पेंडिंग एजंट, इमल्सिफाइंग एजंट, वेटिंग एजंट,
हे पण आपण प्रिपरेशन मध्ये टाकत असतो है ना. त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. टोनिसिटी फॅक्टर है ना, टोनिसिटी का टाकतो आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्लड प्लाझ्मा किंवा आपल्या बॉडीचे जे फूड आहे त्याचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशनच पाहिजे. तर ती मेंटेन करण्यासाठी आपण टोनिसिटी एजंट टाकतो. एक्झाम्पल सोडियम क्लोराइड अँड डेक्स्ट्रोज. आय होप तुम्हाला कळालं असेल. नसेल कळाला मेसेज ड्रॉप करा, टाका, मी तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न कराल. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. हा, मी बोललो तुम्हाला की वॉटरचे काही टाइप्स आहेत ते तुम्हाला सांगतो. तिथे तुम्हाला दिले वॉटर फॉर इंजेक्शन है ना, हे ॲक्युअस वाले ॲक्युअस व्हेकल आहे जे आपण यूज करतो फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल डोसेज फॉर्म, राईट. तो वॉटर फॉर इंजेक्शन पण आहे, स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन पण आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन. आता वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये काय, इंजेक्शन साठी लागणारा पाणी है ना, आणि स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये काय की इंजेक्शन लागण्यासाठी जे आपण वॉटर वापरतोय है ना ते स्टराइल, म्हणजे त्या वॉटर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार नाही. बॅक्टेरियोस्टॅटिक नावातच दिले, बॅक्टेरियोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय, स्टॉप करणं है ना. स्टॅटिकला आपण म्हणतो स्टॉप करणं. आता स्टॉप करणं म्हणजे काय, कोणा स्टॉप होतं, हा बॅक्टेरियाला. मग बॅक्टेरियाला स्टॉप करणं असं पाणी त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन. सगळं नाव त्याचे है ना. आपण एक एक करून बघू की वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये काय असतं की वॉटर फॉर इंजेक्शन जो असतो तो नॉन स्टराइल असतो, बरोबर. म्हणून इथं स्टराइल दिलेले नाही है ना, तो स्टराइल नसतो, पण तो पायरोजन फ्री असतो, म्हणजे याच्यात टॉक्सिक्स मटेरियल राहणार नाही, बरोबर. हा, परत एकदा सांगतो, वॉटर फॉर इंजेक्शन हा नॉन स्टराइल असतो, म्हणून याच्या पुढं स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन असं दिलेलं नाही, कारण की हा नॉन स्टराइल. हा, पण याच्यामध्ये टॉक्सिक मटेरियल राहणार नाही, म्हणजे हा काय फ्री फ्रॉम पायरोजन. ओके, देन दुसरा पॉईंट दिलेले वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये तुमचा, इट इज इंटेंडेड टू बी यूज विदिन ओनली 24 hours आफ्टर द कलेक्शन, बरोबर. ह्या वॉटरचा कलेक्शन झाल्यानंतर याला 24 तासाच्या आतच याला वापरायचे, न तर याच्यामध्ये परत टॉक्सिक जातील, टॉक्सिकची ग्रोथ होईल है ना, त्याच्यामुळे याला 24 तासाच्या आतच वापरायचे. ओके, देन थर्ड पॉईंट, याच्यात टोटल सॉलिड कंटेंट, सॉलिड असतात ना आपले सॉलिड पार्टिकल, त्याच्या कंटेंट फक्त किती असतं, 1 मिलीग्राम पर्यंतच असतं, त्याच्यावरती नसतं. नॉट मोर दॅन दिले, नॉट मोर दॅन 1 मिलीग्राम पर 100 ml, म्हणजे 100 ml मध्ये तुम्हाला फक्त 1 मिलीग्राम किंवा त्याच्यापेक्षा कमी सॉलिडचे मटेरियल बघायला भेटेल, त्याच्यापेक्षा जास्त भेटणार नाही. तर हे असतं आपलं वॉटर फॉर इंजेक्शन. आता आपण स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन बघू. नावापुढे स्टराइल दिले, इज नथिंग बट अ व्हॉट, की हे वॉटर काय राहणार आहे, याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार नाही. हा, इट मस्ट बी अ पायरोजन फ्री प्लस एज वेल एज इट इज अ टोटली स्टराइल. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम पण राहणार नाही आणि हा टॉक्सिक मटेरियल पण राहणार नाही, राईट. एंडोटॉक्सिनची लेवल म्हणजे टॉक्सिक्स जे मटेरियल असतं त्याची लेवल कुठपर्यंत राहणार आहे, फक्त 0.25 पर्यंत. 0.25 च्या खाली तुम्हाला बघायला भेटेल ऍज पर द USP, त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटणार नाही. हा, देन याचा थर्ड पॉईंट जो आहे सिंगल डोस कंटेनर, याच्यामध्ये सिंगल डोस कंटेनर नॉट लेस दॅन 1 लिटर, 1 लिटर पेक्षा जास्ती व्हॉल्यूम वाला कंटेनर नको, म्हणजे एकच कंटेनर असतं है ना, त्याच्यामुळे याच्यात 1 लिटर पर्यंत आपण फिल करतो. 1 लिटर पेक्षा जास्ती नको, कारण की जर कधी आपल्याला रिक्वायरमेंट 2ची आहे, सॉरी 500ची आहे आणि आपण 5 लिटरचं कंटेनर बनवतो, कारण की हा सिंगल डोस आहे, म्हणजे एका टायमाला जेवढं वापरायचं तेवढं वापरा, नंतर फेकून द्या, वेस्ट, खराब करा त्याला, परत नका वापरा त्याला. त्याच्यामुळे याची क्वांटिटी आपण कमी ठेवलेली, जेणेकरून लॉस होणार नाही है ना. देन बॅक्टेरियोस्टॅटिक, ऑलरेडी मी तुम्हाला क्लिअर केलेले, नावामध्ये दिलेले बॅक्टेरियाला काय केलेलं, स्टॉप केलेलं आहे ना. इथं याच्यात दिलेलं 1 or more सुटेबल अँटी मायक्रोबियल एजंट, म्हणजे एका याच्यामध्ये 1 किंवा एकापेक्षा जास्ती अँटी मायक्रोबियल एजंट असतात, बरोबर. अँटी मायक्रोबियल म्हणजे असे एजंट असतात जे मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करतील, किल करतील, नष्ट करतील, मारतील, डेट करतील, खराब करतील, ग्रोथ कमी करतील. असे एजंट या वॉटरमध्ये टाकलेले असतात है ना. मग तो एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल है ना, जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही. आणि आला पण एखादा मायक्रोऑर्गॅनिझम, तो त्याला किल करून टाकेल, कारण की त्याच्यामध्ये आपण अँटी मायक्रोबियल एजंट टाकून ठेवलेले. ओके, देन आपला सेकंड पॉईंट, इट इज अ पॅक इन द प्रीफिल सिरिंज और इन अ व्हाईल. याला आपण काय, सिरीज मध्ये पॅक केलेलं असतं किंवा व्हाईल्स मध्ये याला पॅक केलेलं असतं, म्हणजे प्री फिल केलेलं असतं याला, बरोबर. देन नॉट मोर दॅन 30 ml ऑफ वॉटर, म्हणजे 30 ml पेक्षा जास्त वॉटर नसतं बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटरमध्ये है ना. अँड बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट जे असतं ते मी तुम्हाला आधीच बोललो की आपण अँटी मायक्रोबियल एजंट टाकतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण मी तुम्हाला दिलं होतं बेन्झिल अल्कोहोल, फिनाईल, तिथं पण दिलेलं बेन्झिल अल्कोहोल आपण टाकतो कशामध्ये, बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटरमध्ये है ना. पण ते पण लिमिटेड असतं है ना, ऍज पर द स्टँडर्ड, ऍज पर द फार्माकोपिया है ना. लिंकेज जास्त दिला तिथं दिले, इट मे कॉज है ना, इट मे कॉज अ गॅप्सिक सिंड्रम, किंवा आपला मल्टी ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीतले कोणते पण ऑर्गन फेल होऊ शकतात है ना. सो दॅट्स वाय आपण त्याच्या कॉन्सन्ट्रेशन जो असतो तो ऍज पर द रेशो, ऍज पर द फार्माकोपिया, ऍज पर द स्टँडर्ड असतात. ओके,
हे 3 ऑर्डर होते, तिघांचा डिफरन्स तुम्हाला एक एक करून सांगितलेले, नसेल कळाला मला मेसेज ड्रॉप करा, मी परत सांगतो है ना. देन मूव ऑन आवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला दिलेले की इव्होल्युशन ऑफ द पॅरेंटल प्रिपरेशन. तर पॅरेंटल प्रिपरेशनचे आपण त्याचा काय करतो, इव्होल्युशन करतो, राईट. आतापर्यंत आपण त्याचं सगळं फॉर्म्युलेशन पाहिलं है ना, कसं कसं ते बनतं, काय बनतं है ना. आता बनल्यानंतर आपण त्याला क्यूसीला पाठवतो, आपण हे पण पाहिलं होतं. म्हणजे त्याची काय करतो, क्वालिटी कंट्रोल टेस्ट करतो. आता क्वालिटी कंट्रोल टेस्ट मध्ये कोणत्या टेस्ट करतो, तर ह्या टेस्ट करतो है ना. पहिली टेस्ट असते स्टरिलिटी टेस्ट करतो आपण, दुसरी आपले पायरोजन टेस्ट करतो, क्लॅरिटी टेस्ट करतो, लिकेज टेस्ट करतो है ना. याच्या व्यतिरिक्त पण अदर टेस्ट असतात है ना. जसं त्याचं आपण ऍसे करतो, कंटेंट युनिफॉर्मिटी करतो, अदर दॅन सॉरी कंटेंट युनिफॉर्मिटी असते, ऍसे असतं, त्याचा अजून भरपूर टेस्ट असतात. पण मेंडेटरी या 4 टेस्ट असतात जे करावं लागतात आपल्याला है ना. तर एक एक टेस्ट काय असतात आपण ते एक एक बघून घेऊ है ना. मूव ऑन करतो आपण नेक्स्ट स्लाइड होती, ज्याच्यात आपल्याला पहिली टेस्ट दिली की स्टरिलिटी. नावातच दिले स्टराईल, म्हणजे काय करायची, त्याला स्टराईल करायची, म्हणजे त्याला काय करायचं, चेक करायचं याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की नाही आहे है ना. तर ते चेक करणं म्हणजे स्टरिलिटी चेक करणं है ना. तर ही जी टेस्ट असते बरोबर, ही टेस्ट आपण कधी करतो, म्हणजे एखादा प्रिपरेशन बनलेले ते मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर, बरोबर. कधी मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर ही टेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे. प्रिपरेशन करून घ्यायचं, नंतर ही टेस्ट करायची, पण मार्केटमध्ये जाऊ द्यायचं नाही. जेव्हा ही टेस्ट पास होईल तेव्हा आपण मार्केटमध्ये त्याला रिलीज करू, म्हणजे टी बेसला आपण तेव्हा रिलीज करू है ना. आता ही टेस्ट मध्ये आपण ऍक्च्युअली मध्ये काय करतो, आपण फक्त चेक करतो की याच्यामध्ये लिव्हिंग जिवंत सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का नाही. मग तो फंगाई असेल, तो बॅक्टेरिया असेल, तो व्हायरस असेल, वॉटेवर जे पण असेल ते है ना. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की नाही हे चेक करणं है ना. म्हणजे काय करणं, स्टरिलिटी टेस्ट करणं, बरोबर. तर स्टरिलिटी टेस्ट जी असते ही आपण रॅन्डमली बॅच मधून कोणतेही सॅम्पल घेऊन घेतो है ना. फॉर एक्झाम्पल कधी आपण 500 कधी आपण इंजेक्शन बनवतोय, तर 500 इंजेक्शन मधून आपण रॅन्डमली कोणते पण इंजेक्शन घेतो आणि त्याची टेस्ट करतो. असं नाही की मी 1 नंबर वाली घेईल, मग 2 नंबर वाली घेईल, मग 3 नंबर सिरियल वाली आपण घेत नाही, बरोबर. 1 नंबर वाली घेईल, 15 नंबर वाली घेईल, 40 नंबर वाली घेईल आणि 49 नंबर वाली घेईल. रॅन्डमली आपण काय करतो, सॅम्पल घेतो आणि त्याची आपण टेस्ट करत असतो क्यूसी लॅब मध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण चेक करतो की मायक्रो ऑर्गॅनिझम तर नाही. आणि ही जी टेस्ट करतो आपण ही ऍसेप्टिक कंडिशन मध्येच करतो. व्हाय, कारण की एक पण कंटामिनेशन त्याच्यामध्ये जाता नाही, बरोबर. म्हणजे काय, म्हणजे भले ती प्रिपरेशन मध्ये मायक्रोऑर्गॅनिझम नसतील, पण आपण ज्या ठिकाणी टेस्ट करतोय त्या ठिकाणी जर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये जातील. आपल्याला रिझल्ट मध्ये असं दिसेल की त्या टेस्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि ती टेस्ट आपण फेल करून देऊ है ना. सो दॅट्स वाय वी आर परफॉर्म दिस टेस्ट इन ओनली ऍसेप्टिक कंडिशन, राईट. ओके. लॅमिनार एल फ्लो आपण वापरतो है ना. असेल तर इंडस्ट्रीमध्ये तर मोठे मोठे लॅमिनार एल फ्लो तुम्हाला बघायला भेटेल. कॉलेजमध्ये पण स्मॉल स्केलवरती तुम्हाला बघायला भेटेल. आपल्या कॉलेजला पण आहे, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी है ना. याच्यामध्ये सिंपल आपण काय करतो की मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की नाही आपण ते चेक करतो है ना. आणि जर कधी चेक करायचं असेल मग आपण त्याला इन्क्युबेट करतो है ना. एक स्पेसिफिक जो आपला कल्चर मीडिया असतो ज्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार, त्याच्यामध्ये आपण काय करतो, तो कल्चर मीडियामध्ये आपण त्याला इन्क्युबेट करतो स्पेसिफिक टाइमला आणि स्पेसिफिक टेम्परेचरला. त्याच्यानंतर आपण स्टरिलिटी टेस्ट करतो. आय होप तुम्हाला ही टेस्ट कळालं असेल. नसेल कळाला तर मला मेसेज ड्रॉप करा, मी 100% सांगेल. ओके, आपण मूव ऑन करतो आपल्या नेक्स्ट स्लाइड होती, पायरोजन टेस्ट. पायरोजन टेस्ट मध्ये काय करतो, सिंपल टॉक्सिक जे असतात ते आपण चेक करतो. काय करतो, टॉक्सिक जे पण बॅक्टेरियल आपले टॉक्सिक्स आहेत, बरोबर, ते आपला प्रेझेंट आहेत का नाही आपल्या प्रिपरेशन मध्ये ते चेक करणं म्हणजे पायरोजन टेस्ट करणं, राईट. सो पायरोजन टेस्ट करणं पण इम्पॉर्टंट असतं, राईट. आता पायरोजन टेस्ट करण्यासाठी पण 3 टेस्ट असतात बेसिकली इथे दिलेले. शाम टेस्ट असते, रॅबिट टेस्ट असते. याच्यामध्ये आपण रॅबिट वापरणार आहे. इट इज अ व्हेरी ओल्ड मेथड है ना for the checking the pyrogens, right now. And it is a in vivo test, आपण याला in vivo पण म्हणतो है ना ही टेस्टला. आणि इट इज अ व्हेरी ओल्ड, ही रॅबिट वरती आपण करायचो. अँड थर्ड वन जे आहे त्याला आपण म्हणतो लाल टेस्ट. लाल टेस्ट म्हणजे व्हॉट, इट इज अ लिमुलस अॅमेबोसाइट सायलेट, सॉरी लायसेट. इट्स कॉल्ड एज अ LAL लाल टेस्ट. ओके, इट इज अ न्यू मेथड, नोवेल मेथड. नाव डे आपण ही टेस्ट रेफर करतो. अँड ही टेस्टला आपण इन विट्रो म्हणतो है ना. इन विट्रो म्हणतो हिला, इन विवो म्हणत नाही, हे पण लक्षात घ्या. इट्स मे बी चान्स की याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो, म्हणून सगळं दिलेले तुम्हाला पॉईंट्स पडून आणलेले एकदम इझी जाईल. ओके, देन मूव ऑन करतो आपण आपल्या नेक्स्ट स्लाइडवरती. लिकेज टेस्ट, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट है ना. लिकेज टेस्ट
करणं गरजेचं असतं आणि का गरजेचं असतं ते पण तुम्हाला सांगतो है ना. ही जी टेस्ट असते ही स्पेशली आपण अँपूल्स, जेव्हा आपण अँपूलचं प्रिपरेशन करतोय आणि अँपूल मध्ये आपण आपलं पॅरेंटल डोसेज फॉर्म फिल करतोय आणि फिल केल्यानंतर आपण सील करतोय, तर तो प्रॉपर सील झालाय की नाही झालाय हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, लीक टेस्ट करतो. म्हणजे काय की ती लिकती नव्हते, जी अँपूल्स आहे ती लिकते नाही होते, त्यासाठी आपण लिकेज टेस्ट चेक करत असतो. तर लिकेज टेस्ट मध्ये आपण दुसरं काही करत नाही, सिंपल काय करतो 1% मिथिलीन ब्लू सोल्युशन घेतो. काय घेतो 1% मिथिलीन ब्लू सोल्युशन आपण घेतो, त्याला व्हॅक्यूम मध्ये ठेवतो, व्हॅक्यूम चेंबर मध्ये अंडर द निगेटिव्ह प्रेशरला, कमी प्रेशरला है ना. कमी प्रेशरला काय करतो आपण त्याला त्या सोल्युशन टाकून देतो 1% मिथिलीन ब्लू है ना, आणि त्याच्यामध्ये आपण अँपूल्स ठेवून देतो जे आपण फिल केलेलं आहे, आपलं सोल्युशन टाकलेलं आहे, आपलं पॅरेंटल डोसेज फॉर्म त्याच्यात टाकलेले है ना. अँड नंतर आपण त्याला काय करतो, ज्या व्हॅक्यूम मध्ये आपण टाकलेले त्या व्हॅक्यूम मधून आपण काय करतो प्रेशरला काय करतो रिलीज करून देतो है ना. प्रेशरला रिलीज करून देतो है ना. त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की जो आपला मिथिलीन ब्लू आहे नावात दिलेले नथिंग बट वाटते त्याला ब्लू कलर असेल बरोबर. आता ते ब्लू कलर सोल्युशन है ना प्रेशर रिलीज केल्यानंतर जर कधी अँपूल्स मध्ये आपल्याला ब्लू कलर दिसत असेल है ना किंवा पर्पल कलर दिसत असेल तर आपल्याला कळते की ही जी अँपूल्स आहे ही पूर्णपणे पॅक झालेली नाही, ही लीक आहे. कारण की लीक होतं म्हणून तो सोल्युशन त्याच्यामध्ये गेला आणि म्हणून आपल्याला तो कलर त्या अँपूल्स मध्ये दिसतो है ना. सो इट इज अ व्हेरी सिम्पल टेस्ट. तुम्हाला कळायला पण असेल, नसेल कळालं तर परत मेसेज ड्रॉप करा, मी परत सांगेल है ना. आणि ज्या वेळेस जर आपल्याला कळलं की अँपूल्स मध्ये कलर दिसते है ना, तर मग त्या कंडिशन आपण काय करतो, जी पूर्ण बॅच है ना, मग ती 500 व्हायची असेल किंवा लाख व्हायची असेल किंवा 5 लाखची व्हायला असेल, 5 लाख व्हाईल्स असतील बनवलेले, ते आपण डायरेक्ट रिजेक्ट करतो है ना. ती टेस्ट डायरेक्ट आपण फेल करतो, ती बॅच डायरेक्ट काय होते फेल होते है ना. तर ही होती आपली लिकेज टेस्ट. मिथिलीन ब्लू आपण वापरतो 1%, हे लक्षात राहू द्या फक्त है ना. त्याला काय करतो आपण व्हॅक्यूम मध्ये टाकतो अंडर द निगेटिव्ह प्रेशर, त्याच्यामध्ये वय आपले अँपूल्स ठेवतो. अँपूल्स ठेवल्यानंतर आपण त्याला काय करतो, प्रेशर जो होता दिलेला निगेटिव्ह कमी प्रेशर त्याला आपण रिलीज करतो आणि नंतर आपण फक्त व्हिज्युअली ऑब्झर्वेशन करतो की आपल्या अँपूल्स मध्ये ब्लू कलर आहे की नाही. असेल इट इज नथिंग बट वॉट की ती लीक आहे, नसेल तर ती लीक नाही है ना. आणि लीक असेल तर आपण त्याला काय करतो रिजेक्ट करतो है ना. एवढं सिम्पल आहे लीक टेस्ट मध्ये. देन मूव्ह ऑन करतो. ओके, ही लीक टेस्ट होती. अँड आपला जो स्टराईल डोसेज फॉर्म चॅप्टर होता तो पूर्णपणे तर ओव्हर झालेला आहे है ना. एनी डाऊट, एनी कन्सर्न्स, एनी क्युरी, काही कळालं नसेल तर मेसेज ड्रॉप करा. मी प्रत्येक पॉइंटला पूर्णपणे ओव्हरलुक केलेले विथ देअर एक्झाम्पल्स ऑल्सो है ना. नसेल कळालं तर परत मेसेज ड्रॉप करा, परत सांगेल. स्टराईल डोसेज फॉर्म हा चॅप्टर इथे संपलेला आहे. देन थँक्यू ऑल ऑफ यू. हे रेफरन्सेस आहेत जिथून हा डेटा पूर्ण कलेक्ट केला गेलेला आहे. ओके.